नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जसं घर बांधताना घराचं बेसमेंट महत्त्वाचं असतं, म्हणजे बेसमेंटवरती घराची पुढचं मजबूतीकरण डिपेंड असतं. तसं त्याच दृष्टीनं टरबूज किंवा जे खरबुजाचे प्लॉट आहेत त्याच्यावरती जे आपले मल्चिंगवरचे होल असतात त्याच्यावर आपलं पुढचं उत्पादन याच्यावर खूप डिपेंड आहे आणि याच्यावरच आपलं पुढचं उत्पादन जे कमी मिळणार का जास्त मिळणार हे आपल्या याच्यावरून ठरतं. आता बरेच शेतकरी जे जुने लागवड करतात त्यांना अनुभव आहे, ते शेतकरी होल चांगले मारतात, व्यवस्थित मारतात. आणि जे नवीन असतात त्यांना तेवढं होलचं नॉलेज नसतं, म्हणजे कशा पद्धतीने होल मारावं किंवा माहिती नसतं. पण त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे होल हे मारताना चुकतात आणि तिथून पुढे आपण एकदा होल मारल्यानंतर पुढे काहीच करता येत नाही आपल्याला उत्पादनामध्ये. पण आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होल कसे मारायचे आहेत, नवीन शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला होल कसे मारायचे हे आपल्याला बघायचे. तर मल्चिंगवरती आपल्याला 1.25 फुटावरती झिगझॅग पद्धतीने होल मारायचे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसतंय की खूप दाट होल नाही करायचे किंवा ड्रिपपासून खूप लांब सुद्धा होल मारायचे नाहीयेत. कारण लांब होल मारले तर तिथं सुरुवातीला मग पाणी पोहोचत नाही किंवा आपण जे खत सोडतो ते पोहोचत नाही किंवा जास्त पाणी द्यावं लागतं कामापेक्षा. त्याच्यामुळे आपल्याला एक तर ड्रिपपासून एक 2 ते 4 बोट अंतरावरती आपण होल डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आपल्याला झिगझॅग पद्धतीने मारायचे, ते बी 1.25 फुटावरती. आता व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने दिसते अशाच पद्धतीने आपल्याला होल मारले तर आपल्याला उत्पादनामध्ये पुढे आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. सरासरी आपण एक म्हणजे 1 एकरमध्ये आपल्याला 6,000 बियाणं इथं बसवायचे, रोप असतील किंवा बियाणं असेल. याच्यापेक्षा जास्त सुद्धा बसवायचं नाहीये आणि खूप कमी सुद्धा बसवायचं नाही. सरासरी समजा एक 6,000 आपल्याला इथं 1 एकरमध्ये रोप बसवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथं होल मारून चांगलं उत्पादन याच्यापासून आपण मिळवू शकतो कलिंगड आणि टरबूज प्लॉटमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.